आज आम्ही खाल्लं हमस पिठा ब्रेड अलॉंग विथ फलाफल. हाय, माझं नाव आहे ललिता आणि मी आणि माझी बहीण आमच्या चिल्ल्या पिल्लांसोबत जात आहोत पुण्यावरून डोंबिवलीला. उर्वीला क्रिसमस वेकेशन सुरू झालं होतं आणि माझ्या बहिणीला पण वेळ होता, तर आम्ही दोघींनी ठरवलं की आपण डोंबिवलीला जाऊया माहेरी, कारण की डोंबिवलीला ह्या दिवसामध्ये उत्सव असतो, जत्रा असते, त्याच्यामुळे उर्वीला त्याचं खूपच अट्रॅक्शन असतं. नेक्स्ट डे मॉर्निंगलाच माझ्या भावाने म्हणजेच आशूनी ख्रिसमस ट्री आणून दिलं उर्वीला, कारण तिला सजावट करायची होती. आणि मॉर्निंगला आम्हाला ब्रेकफास्ट म्हणून माझ्या बहिणीने म्हणजेच शीतलने इथे पिठा ब्रेड भाजले, माझ्या बहिणीने इकडे फलाफल तळले आणि मस्त मी त्याच्यावर ताव मारला. माहेरी गेल्या गेल्याच आम्हाला असा वेस्टर्न युनिक असा ब्रेकफास्ट खायला मिळाला, त्याच्यामुळे आम्ही सगळे खुश होतो. सुपर थँक्स टू शीतल, कारण की तिने खूप छान प्रेझेंटेशन करून दिलं होतं आणि टेस्ट पण खूप अमेझिंग लागली, कारण उर्वी आणि प्रिशाने पण फलाफल एकदम एन्जॉय केले. त्यानंतर संध्याकाळी शीतलने परत कोथिंबीर वडी तळून दिली आणि मस्त असा चहा घेऊन आम्ही सगळे गेलो गार्डनमध्ये मुलींना खेळवायला. ब्रेकफास्टच एवढा हेवी झाला होता, तर आम्ही लंच स्किप करून टाकला आणि मस्त संध्याकाळी पाणीपुरी आणि मंचुरियन खायला बाहेर पडलो. आम्ही सगळे सोबत असलो की खूप धमाल मस्ती मज्जा करतो, त्याच्यामुळे आम्हाला खायला प्यायला पण खूप मज्जा येते. घरी आल्यावर उर्वीला भाकरी करायचा उत्साह आला आणि तिने पीठ मळायला घेतलं भाकरीचं. मी डोक्यालाच हात लावला आणि म्हटलं, चल प्रिशा, आपण दोघी मस्त खेळू. पण उर्वीने एक नंबर भाकर बनवली होती, एकदम गोल, आणि तिने ती भाकर सगळ्यांना दाखवली. तिला खूप कौतुक वाटत होतं, आनंद वाटत होता की बघा मी किती छान भाकर करून दाखवली आहे करून. आणि विशेष म्हणजे एवढी गोल छान गरगरीत भाकर अजून मलाही जमत नाही, जी तिने करून दाखवली. मस्त असं सगळ्यांनी एकत्र डिनर एन्जॉय करून रात्री सगळ्यांनी पोटभर गप्पा मारल्या. चला, मी मिनी ब्लॉग इकडेच एंड करते. प्रिशाच्या गोड हसूनी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.